जामनेर तालुक्यातील फत्तेपूर गोद्री येथील प्रसिद्ध ढालकी धबधबा येथे मंगळवारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली। बुलढाणा जिल्ह्यातील तरुणाचा धबधब्यावरून खोल दरीत पडून मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पावसाळी पर्यटनादरम्यान निष्काळजीपणा किती महागात पडू शकतो याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे। मृत तरुणाचे नाव आकाश सुनील पडघाण असे आहे। आकाश हा महाविद्यालयाच्या पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता। तो आपल्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता। त्याच्या अकाली निधनामुळे पडघाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण भादोला गावात शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी आकाश आपल्या 5 ते 6 मित्रांसह फत्तेपूर गोद्री येथील प्रसिद्ध ढालकी धबधब्यावर पर्यटनासाठी आला होता। पावसाळी वातावरण, धबधब्याचे मनमोहक दृश्य आणि पाण्यातील आनंद लुटत असताना दुपारी सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास त्याचा अचानक पाय घसरला। तो उंचावरून खोल दरीत कोसळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो बेशुद्ध झाला। घटनेनंतर मित्रांनी कोणताही वेळ न दवडता वन विभागाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने आकाशला बाहेर काढले। त्यानंतर त्याला तातडीने फत्तेपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले। तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले, मात्र त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे तातडीने हलवण्याचा सल्ला दिला। सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास आकाशला जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले। ही बातमी समजतात त्याच्या मित्रांवर दुःखाचा डोंगर कोसळला। आपल्या डोळ्यासमोर मित्राचा झालेला दुर्दैवी अंत पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले। घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी तसेच रुग्णालयात दाखल झाले। त्यांनी पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे। या घटनेनंतर धबधबा परिसरात काही काळ शोककळा पसरली होती। पावसाळ्यात धबधबे, नद्या आणि पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असते, मात्र अशा ठिकाणी ओले निसरडे दगड, खोल पाणी आणि सुरक्षा उपायांचा अभाव यामुळे क्षणात जीवघेणे अपघात घडू शकतात। त्यामुळे प्रशासनाने धोकादायक ठिकाणी अधिक सुरक्षा व्यवस्था, इशारा फलक, प्रतिबंधित क्षेत्रांची स्पष्ट चिन्हे आणि आवश्यक तेथे बचाव पथके तैनात करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। तसेच पर्यटकांनीही सेल्फी, स्टंटबाजी किंवा धोकादायक ठिकाणी जाण्याचा मोह टाळून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षतेला प्राधान्य द्यावे असे आवाहन करण्यात येत आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।